जेव्हा आपण मालवण तारकर्ली देवबागचं जे पर्यटन म्हणतो तर ते पर्यटन नक्की आहे कशामुळे? ओके, सो लोकांना असं वाटतं अरे ते समुद्रकिनाऱ्यामुळे आहे, काही लोकांना वाटतं अरे तिकडे चांगली रेस्टॉरंट्स आहेत त्याच्यामुळे. पण बघा, एकदा 25 मे उजाडलं ना आणि वॉटर स्पोर्ट्स बंद झाले की हे जे पर्यटन आहे ना ते असे टप पण खाली येतात. राहतं पर्यटन चालू, पण ते तुरळक. तर मेजरली तिकडे लोक जात आहेत ते वॉटर स्पोर्ट्ससाठी जात आहेत. सो तसंच काहीचा प्रकार आहे की आता ते देवगडला येत नाही, देवगडला स्टे करत नाही. फार कमी लोक स्टे करतात. आता प्रमाण वाढायला लागले दिवसेंदिवस की लोक देवगडला पण येऊन स्टे करायला लागलेली आहेत. पण ते प्रमाण तरीसुद्धा आज कमीच आहे. आचऱ्यामध्ये लोक येतात. म्हणजे जे लोकांनी आधी मालवण तारकर्ली देवबाग एक्सप्लोर केलं आहे की आता नवीन काय करायचं, मग ते लोक मग इकडे येतात. पण बऱ्याच वेळा ते येत पण नाही, कारण तिकडे पण मालवण तारकर्ली देवबागमध्ये पण तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत. तुमच्याकडे चिवला बीच आहे, त्यानंतर तुम्ही देवबागला जाऊन राहू शकता. तुम्ही मालवण तारकर्ली वायरी या भागात, दांडी या भागात पण राहू शकता. सो काही वेळी तुम्ही जेव्हा सुरुवातीला येता तेव्हा तुम्ही बाकीची ठिकाणं एक्सप्लोर करता आणि नंतर मग फक्त तुम्ही रिलॅक्स करायला येता. किंवा मग मागच्या वेळी काही वॉटर स्पोर्ट्स राहून गेले असतील तर यावेळी तुम्ही ते वॉटर स्पोर्ट्स करता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.